देवेंद्र फडणवीस 2014 साली मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांबद्दल नौखा आहे. कधी मुख्यमंत्रीपद थेटपणे मिळालेलं आहे, कधी मंत्रिपदही सांभाळलेलं नाही आणि त्यामुळे ब्युरोक्रेसीवर नियंत्रण नाही, प्रशासनावर यांचं नियंत्रण नाही, अशा स्वरूपाची चर्चा ही पहिल्या 3 महिन्यातच जोर धरू लागली. आणि अशा परिस्थितीत मग देवेंद्र फडणवीस हे सरकार योग्य पद्धतीने चालवू शकतील का हा प्रश्न आला. मला पत्रकार म्हणून याच विषयावर त्यांच्याबरोबर बोलण्याची त्याच टप्प्यामध्ये संधी मिळाली. सकाळी नाश्त्यावर बसलेलो असताना त्यांना मी हा प्रश्न सहजतेने विचारला की सर, तुमच्याबद्दल सातत्यानं चर्चा होतीये की तुम्ही प्रशासनावर नियंत्रण ठेवू शकत नाही किंवा तुमचं नियंत्रण नाही, ब्युरोक्रेसी तुमचं काय ऐकत नाही. आजही गेल्या सरकारच्याच नेतृत्वाचं ब्युरोक्रेसी किंवा प्रशासन ऐकतंय, अशा स्वरूपाचं चित्र तयार झालंय. त्यावर स्मित हास्य करत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय, सध्या मी अभ्यास करतोय, कोण कशा स्वरूपानं वागतोय आणि कोणाची काय प्रकरण आहे. योग्य वेळेला प्रत्येकाचं प्रकरण हाती आलं, एखादी प्रशासकावर योग्य ती कारवाई झाली की बाकीचे सगळे योग्य पद्धतीने ऐकायला लागतील. थोडा वेळ लागेल, मात्र हे सर्व नियंत्रणात येईल. देवेंद्र फडणवीसांनी काहीच महिन्यामध्ये प्रशासनावर पूर्णतः पकड मिळवली